परंतु जेलच्या लोकांना धमकी टाकून त्यांच्यावर दबाव आणून कुठल्या तरी एका समाजाच्या लोकाला बदनाम करायला लावणं किंवा कुठल्या तरी एका गोष्टीचा ओवापोरो करून त्याची सहानुभूती तुम्हाला जर ग्रामपंचायतमध्ये जर घ्यायची असेल तर ही गोष्ट कुठंतरी फार चुकीची आहे असं माझं. इलेक्शनला मी उभा आहे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ माझ्याकडेच येतो. त्यांनी नाव जरी नसलं घेतलं तरी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही समोर येऊन सांगा ना, संतोष देशमुखच्या प्रकरणाची आम्ही संधी म्हणून कुठं वापर केलाय किंवा संतोष देशमुखचं आम्ही कुठं नाव वापरतो हे त्यांनी जाहीर सांगावं. देशमुखच्या प्रकरणाचा संधी म्हणून वापर आपण करताय. आवादामधल्या गोष्टी तुम्ही त्याचा फायदा म्हणून घेतात. आवादा कंपनीमध्ये तुमचे वाहनं असतील, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी त्या व्हेंडर तिथं काम करतायत, तुम्ही त्याचा फायदा तुम्ही घेतायत. आवादा, मला एक गोष्ट तुमच्या मार्फत प्रश्न आहे, तर आवादा कंपनीचा मस्साजोग क्लास 58 लक्ष रुपयाचा CSR फंड आलाय, तो फंड गेला कुठं? देशमुख प्रकरणाचा संधी म्हणून फायदा कोण घेतोय ती माझ्या गावातल्या प्रत्येक मतदाराने या 15 महिन्यामध्ये बघितलंय. त्याचा फायदा कोण घेतोय ते मला मीडियाला सांगायची गरज नाही. आमच्या गावातल्या लहान लेकरापासून प्रत्येकाला माहिती आहे या प्रकरणाचा संधी म्हणून कोण फायदा करून घेतोय. या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणीतरी उभा केलंय असं देखील त्यांनी माध्यमांना बोलताना आरोप केलाय, त्याबद्दल काय सांगा? हो, निश्चित मला उभा केलंय. संध्याकाळपर्यंत मतदाना टायमापासून त्यांनी ओपन करावं. मी सगळ्या गावासमोर सगळ्या मीडियासमोर माझं जाहीर माफी मागून मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु त्यांनी असे खोटे आरोप माझ्यावर करू नये, त्यांनी सिद्ध करावेत, त्यांनी माफी मागावी. गावकऱ्यानं आंदोलन उभा केलं, त्याच्यासोबत समाज उभा राहिला. समाजानं त्यांना आर्थिक मदत असेल, बाकीची सगळ्या ज्या मदती आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या. बिनविरोध त्यांना करायचं होतं. मग बिनविरोध त्यांना जर व्हायचं होतं तर मग माणसं त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. मी गावकऱ्यांना बोलवायचा काय संबंध होता का? मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक आता 2 दिवसावर आलेली आहे. 2 दिवसांनी आता मतदान होणार आहे. त्याआधी देखील आपण पाहिलं तर जेलमधील काही कैद्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या अनुषंगाने आज आपण पुन्हा मस्साजोगमध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत स्वरूपानंद देशमुख आहेत. काय सांगाल, जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्याबद्दल काय सांगाल? जी पहिली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की वाल्मिक कराडची गँग ही मधील कैद्याला कसा त्रास देत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या माणसाची ती ऑडिओ क्लिप होती त्याच्या दुसऱ्या दिवशी परत एक दुसरी ऑडिओ क्लिप आली की बाबा यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही किंवा त्याच्यामध्ये मला बळजुबरी टाकून तिथले जे पोलीस प्रशासनातले जे लोक आहेत त्यांनी मस्साजोगची ग्रामपंचायतचं इलेक्शन लागले, तिथं स्वर्गीय संतोष अण्णाचे घरचे म्हणजे मिसेस उभा आहेत, त्याच्यामुळं तोपर्यंत आम्हाला वाल्मिक कराडच्या गँगला आपल्याला बदनाम करायचंय असं त्याची क्लिप आली. आणि तशा प्रकारे त्यानं पत्रसुद्धा जेल प्रशासनात दिलंय. म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध तुमच्या मार्फत करू शकतो की मस्साजोग सारख्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला तुम्ही म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जर राजकारण करीत असताल तर ही खरंच निंदनीय गोष्ट आहे. अशा गोष्टी त्यांनी करायला नाही पाहिजे. ग्रामपंचायत लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी लढवायला पाहिजे. हा कालावधी फक्त 18 महिन्याचा कालावधी आणि ग्रामपंचायतचं इलेक्शन हे गावातल्या समस्येवर लढवायला पाहिजे. लोकांच्या काय मूलभूत सुविधा असतात, रस्ता, पाणी, वीज आणि निवारा, ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत या गोष्टीच्या सामोरे जाऊन तुम्ही लोकांना मतदान मागायला पाहिजे. परंतु जेलच्या लोकांना धमकी टाकून त्यांच्यावर दबाव आणून कुठल्या तरी एका समाजाच्या लोकाला बदनाम करायला लावणं किंवा कुठल्या तरी एका गोष्टीचा ओवापोरो करून त्याची सहानुभूती तुम्हाला जर ग्रामपंचायतमध्ये जर घ्यायची असेल तर ही गोष्ट कुठंतरी फार चुकीची आहे असं माझं मत आहे. नक्कीच याआधी देखील मीडियाला बोलताना त्यांनी एक संधी साधूचा देखील उल्लेख केला होता, त्याबद्दल काय सांगाल? धनंजय देशमुख यांनी हो, ते मी मीडियामध्ये आणि पेपरला बी ऐकलं होतं की कुणीही संतोष देशमुख प्रकरणाचा संधी म्हणून वापर करू नये. माझं एक म्हणणं आहे, त्यांनी असं बोलण्यापेक्षा त्यांनी समोर येऊन सांगावं, नावानिशी सांगावं की संतोष देशमुख प्रकरणाची संधी कुणी घेतली किंवा संधीचा फायदा कुणी घेतला. आज माझ्या माहितीप्रमाणे इलेक्शनला मी उभा आहे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ माझ्याकडेच येतो. त्यांनी नाव जरी नसलं घेतलं तरी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही समोर येऊन सांगा ना, संतोष देशमुखच्या प्रकरणाची आम्ही संधी म्हणून कुठं वापर केलाय किंवा संतोष देशमुखचं आम्ही कुठं नाव वापरतो हे त्यांनी जाहीर सांगावं. परंतु संतोष देशमुखच्या प्रकरणाचा संधी म्हणून वापर आपण करताय. आवादामधल्या गोष्टी तुम्ही त्याचा फायदा म्हणून घेतात. आवादा कंपनीमध्ये तुमचे वाहनं असतील, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी त्या व्हेंडर तिथं काम करतायत, तुम्ही त्याचा फायदा तुम्ही घेतायत. आवादा, मला एक गोष्ट तुमच्या मार्फत प्रश्न आहे, जर आवादा कंपनीचा मस्साजोग क्लास 58 लक्ष रुपयाचा CSR फंड आलाय, तो फंड गेला कुठं? मस्साजोगमध्ये एका 24 एप्रिल 28 एप्रिल दिवशी एकाच दिवशी ग्रामपंचायतचं 28 लाख रुपये ट्रान्झॅक्शन आहे, हे पैसे गेले कुठं?
मग संतोष देशमुख यांचं प्रकरण झाल्यानंतर गावामध्ये कुठली कामं तर झाली नाहीत, किंवा ते कामं करण्याची तुमची इच्छा नव्हती, कारण तुमच्या मागं खूप दुःख होतं. तुम्ही सांगताय लोकांना, मग हे पैसे गेले कुठं? हे मसाजोगचा CSR फंड जी आवादा कंपनीने मसाजोगवर खर्च केला, CSR फंड 58 लाख रुपये, तो कुठं गेला? किंवा मसाजोगचे वित्त आयोगाचे जे पैसे आहेत ते कुठं गेले? ह्या गोष्टी बी लोकांना माहिती आहे ना. मग ह्याच्यातून लोकांना, आमच्या गावाला माहिती आहे संतोष देशमुख प्रकरणाचा संधी म्हणून फायदा कोण घेतंय ती. माझ्या गावातल्या प्रत्येक मतदाराने या 15 महिन्यामध्ये बघितलंय त्याचा फायदा कोण घेतंय ती. हे मला मीडियाला सांगायची गरज नाही. आमच्या गावातल्या लहान लेकरापासून प्रत्येकाला माहिती आहे या प्रकरणाचा संधी म्हणून कोण फायदा करून घेतंय ती. नक्कीच. मात्र ते जे काही त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्यामध्ये त्यांनी जे एक पत्र दिलं त्यामध्ये एक दादा खिंडकर म्हणून नावाचा उल्लेख आला. ते दादा खिंडकर आणि मसाजोगचा काय म्हणजे संपर्क आहे? दादा खिंडकर हे कुणाचे साडू आहेत तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांच्या मार्फत ह्या गोष्टी घडल्या जातात. ते बी फक्त मसाजोग ग्रामपंचायतमध्ये त्यांना फायदा व्हावा म्हणून. मसाजोग त्या ज्यांनी संतोष देशमुखवर हल्ला केला किंवा संतोष देशमुखच्या कुणाला जे आरोपी कारणीभूत आहेत त्यांचं नाव बदनाम करायचं, गावाची सहानुभूती मिळवायची आणि त्यातून इलेक्शन जिंकायचं, हा त्याच्या मागाला त्यांचा उद्देश आहे. ते त्यांचे साडू आहेत. त्याच्यामुळं ते काय, ते आमच्या इथले शिवाजी बापू देशमुख म्हणून त्यांचे जाव आहेत, परंतु संतोष देशमुखचं प्रकरण होण्याच्या अगोदर ते गावाला कोणालाही माहीत नव्हते. ते प्रकरण झाल्यापासून ते इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्याच्यानंतर त्या दोघांचे साडू नातं असल्यामुळे त्यांनी ते त्यात जास्त इन्व्हॉल्व्ह येतं. नक्कीच सहानुभूतीचा म्हणजे एक राजकारणासाठी सहानुभूतीचा विचार केला जातो. खरंच मसाजोग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहानुभूती चालली का? हे बघा, सहानुभूती चालेल किंवा नाही चालेल, मी त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. 28 तारखेला माझे गावकर देणार आहेत. परंतु मी जो प्रचार करतोय आणि माझ्या प्रचारात मी जी जनतेसमोर जातोय त्यात मला ज्या गोष्टी आढळतात की लोकांना काम पाहिजे. लोकांनी, संतोष देशमुखची हत्या झाली, आमच्या गावाचं खूप मोठं नुकसान झालं, एक सरपंच त्यामध्ये गेला, त्याच्यावर गावांनी पूर्ण ताकदीनं त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभारण्याचा प्रयत्न केला. तर प्रयत्न म्हणण्यापेक्षा राहिलं, आरोपी पकडून दिले, केस ओपन झाली, मग त्यांना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या. त्याच्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात आमच्या गावानं त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा आधार दिला आहे. आज बी देतात आणि भविष्यात बी देणार आहेत. तो तिथं सहानुभूती, उद्या बी संतोष देशमुखचं ज्यावेळेस बी केस येईल, त्याचं प्रकरण येईल, त्यावेळेस आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबासोबतच आहे. माझी सुद्धा सहानुभूती, तसंच माझ्या सगळ्या गावकऱ्याची सहानुभूती. पण तो राजकारणाचा हा भाग वेगळा आहे. राजकारणामध्ये लोकांना बी काही कामाची गरज आहे. बदलला आमचा 15 महिन्याचा कालावधी गेला. त्या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही सगळे त्या केसच्या ह्याच्या प्रकरणामध्ये असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकलो नाही कोणी. परंतु काही कामं करणं गरजेचं बी असतं. हा निसर्गाचा नियम आहे. माणसाला काही गोष्टी विसरावं लागतात, पुढं जावं लागतंय, कामं करणं गरजेचं असते. त्याच्यामुळे लोकांना वाटतं किंवा आपल्याला जी राहिलेली कामं आहेत किंवा आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या माझ्या रूपानं पूर्ण होऊ शकतात. त्याच्यामुळं गाव माझ्या पाठीशी उभा आहे. नक्कीच. परंतु आता हे जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणीतरी उभा केलंय असं देखील त्यांनी माध्यमांना बोलताना आरोप केलाय, त्याबद्दल काय सांगा? हो, निश्चित मला उभा केलंय. माझ्या गावातील मायबाप जनतेनं मला उभा केले. माझ्या मागं जी माझी बहादर, प्रामाणिक आणि जनता आहे, मतदार आहे, त्यांनी मला उभा केले. मी माझ्या मनानं उभा राहिलोच नाही. जी माझ्या गावामधला सुज्ञ आणि त्याला काय शब्द त्यांनी त्याची वापरला बघा, जी मतदार आहेत ते मतदार माझ्या मागं आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना जर काही संशय येत असेल तर 70 83 921 921 माझा नंबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठला नंबर बी नाही. त्यांच्याकडे गृह खातं, त्यांच्याकडे आमदार खासदार, त्यांच्याकडे तर मंत्री, त्यांच्याकडे सगळे प्रशासकीय यंत्रणा, त्यांच्याकडे त्यांनी सगळा माझ्यावर चौकशी लावावी. आज 25 तारीख आहे. मी ह्याच्या अगोदर मी सांगितलंय उद्या 26 27 तारखेला संध्याकाळपर्यंत मतदाना टायमापासून त्यांनी ओपन करावं. मी सगळ्या गावासमोर, सगळ्या मीडियासमोर माझं जाहीर माफी मागून मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु त्यांनी असे खोटे आरोप माझ्यावर करू नयेत. त्यांनी सिद्ध करावेत, त्यांनी माफी मागावी. त्यांनी 29 तारखेला याबाबत खुलासा करेल असं देखील बोलले. त्याचा काहीच उपयोग नाही ना. 29 तारखेला तो काम तुम्ही का खुलासा करता? 29 तारखेला तुमच्या खुलासाचा काहीच उपयोग नाही. तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही आज खुलासा करा ना, मीडियासमोर खुलासा करा प्रत्येक गोष्टीचा. संधी कुणी साधली, आम्हाला कुणी पैसा दिला, आम्ही कुणाच्या म्हणण्यावर उभा राहिलोत, हे तुम्ही जनतेला आज सांगा. 27 तारखेच्या रात्रीपर्यंत सांगा. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आम्ही चुकीचं असलो तुम्हाला फायदा होणार आहे, पण तुम्ही ते सांगणार नाहीत. कारण असं कधीच होणार नाही. माझी मायबाप जनता माझ्यासोबत आहे. मसाजोगमधील 72 मतदार माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या पाठिंब्यावर मी या ठिकाणी उभा आहे.
त्यांना माझं आज खुलं आव्हान आहे. त्यांनी कधी बी समोर यावं, कधी बी माझं कुठली गोष्ट ओपन करून दाखवावी. त्या क्षणी मी सगळ्या गावाची माफी मागून माघार घ्यायला तयार आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला आव्हान देखील केलं होतं की तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, मात्र आता त्या देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय सांगा? नाही, मी संतोष देशमुखच्या पत्नी आमच्या भगिनी अश्विनीताईला मी निरोप दिला होता की तुम्ही हे इलेक्शन लढू नका. त्याच्या मागालचा माझा उद्देश असा होता की माझ्या भगिनी आपल्या अश्विनीताई यांचं सर्वस्व या इलेक्शनमुळे हरवलं. त्यांचे पती हे सरपंच होते म्हणून हा त्यांच्या संगत घातपात झाला आहे. परत तुम्ही त्याच गोष्टी करू नका. आणि अजून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खूप मोठं आव्हान आहे आमच्यासमोर. ते आव्हान आपल्याला पेलायचं. त्यामुळे तुमचं लक्ष तुम्ही इकडे डायव्हर्ट करू नका. आणि गावकऱ्यानं आंदोलन उभा केलं, त्याच्यासोबत समाज उभा राहिला. समाजानं त्यांना आर्थिक मदत असेल, बाकीची सगळ्या ज्या मदती आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या त्या. मग न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना मदत असेल, शिस्व त्यांना केले. एकनाथ शिंदे सरांच्या मार्फत आमचे संतोष देशमुख यांचं घराचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे किंवा त्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटला आहे. त्याच्यामुळं त्यांना ग्रामपंचायतमध्ये येऊन असं काही वेगळं काय करण्याची गरज नव्हती. त्यांनी फक्त जे त्यांचं पूर्ण फोकस आहे ते फोकस फक्त न्यायालयीन लढाईकडे द्यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळं मी त्यांना विनंती केली की ग्रामपंचायतचा 18 महिन्याचा कालावधी खूप थोडा आहे. 13.5 वर्ष ग्रामपंचायत त्यांच्याच कुटुंबाकडे होती. मग 13.5 वर्षामध्ये असं काय राहिलं होतं की 18 महिन्यात त्यांना ते पूर्ण करायचे? ते होत नसते. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं होतं किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. परंतु त्यांची ती इच्छा होती त्या उभा राहिल्या. त्याच्यानंतर मधल्या एका बाईटमध्ये मला असं ऐकाय भेटलं किंवा बिनविरोध इलेक्शन करताना मी बिनविरोध इलेक्शन करायला पाहिजे होतं. मी तुमच्या माध्यमातून तुमच्या संग मी पहिली बाईट दिली होती. मी त्यावेळेस बिनविरोधचा विषय काढला होता का? मी तुम्हाला त्यावेळेस बी सांगितलं होतं की मी इलेक्शन लढविणार आहे, मी फॉर्म भरणार आहे, मला बिनविरोध करा असा तुमच्या कधीच मी माझा सूर नव्हता. बिनविरोध त्यांना करायचं होतं. मग बिनविरोध त्यांना जर व्हायचं होतं तर मग माणसं त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. मी गावकऱ्यांना बोलवायचा काय संबंध होता का? गावकरी त्यांनी बोलले असते, मला जर समोर बोलले असतं मी गेलो असतो, मी माझं म्हणणं त्यांच्या समोर मांडलं असतं. गावकऱ्यांना जर माझं म्हणणं योग्य वाटलं असतं तर गावकऱ्यांना माझ्या मागे उभं राहिले असते. आणि गावकऱ्यांना जर माझं म्हणणं चुकीचं वाटलं तर गावकरी त्या अश्विनीताईला बिनविरोध करा म्हणले असते. मग माझं गाव बोलवायची माझा काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये. गाव बिनविरोध कोणाला करायचं होतं? तुम्हाला व्हायचं होतं. त्याच्यामुळे गाव तुम्ही बोलवायला पाहिजे होतं. मला इलेक्शन लढवायचं होतं, मला गावाला इलेक्शन लढवत होतं, मी लोकांच्या समोर चाललो होतो. त्यामुळं मला ती गोष्ट मान्य नाही. आता जे झालं ते झालं. इलेक्शन लागलंय. मायबाप जनता जो निर्णय देईल तो मला मान्य. नक्कीच. मात्र आता या निवडणूक आता 2 दिवसावर आली, मतदाराला काय आव्हान करा? मतदारांना मी या तुमच्या निमित्ताने आवाहन करतो. दुर्दैवाने ही निवडणूक आपल्यावर लादली गेलेली आहे. तुमच्या पाठिंब्यावर मी या निवडणुकीसाठी उभा आहे. येणाऱ्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, तुमचा रस्त्याचा प्रश्न असेल, तुमचा जलसिंचन विहिरीचे प्रश्न असतील, तुमचे गायगोट्याचे प्रश्न असतील आणि त्याच पद्धतीने लाईटचा प्रश्न असेल, मी येणाऱ्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा म्हणजे आटोकाटीचा प्रयत्न करील. मी आपल्याला विनंती करतो, कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता किंवा कुणाच्याही वेगळ्या प्रकारच्या प्रचाराला बळी न पडता तुमच्या कामाचा माणूस आहे, तुमच्या अहोरात्र तुमच्या सोबत झटणारा माणूस आहे. रात्रंदिवस तुम्ही ज्यावेळेस बी हाक मारताल त्यावेळेस तुमच्या सोबत येणारा माणूस आहे, त्यावेळेस उपलब्ध होणारा मी तुमच्या सोबतचा माणूस आहे. माझ्या मतदानामध्ये इलेक्शनमधील माझं जे कबशी चिन्ह आहे त्या कबशी चिन्हासमोर आपण बटन दाबून मला विजयी करा. येणाऱ्या 18 महिन्याच्या काळामध्ये मी सदैव तुमच्यासोबत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्या माध्यमातून माझ्या गावकऱ्यांना सांगू शकतो की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मी एक तसूभरही मागं सरकणार नाही. इथून मागं मी ज्या तीव्रतेने त्या प्रकरणामध्ये होतो त्याच्यापेक्षाही जास्त ताकदीनं मी संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहील. मी कसल्याही प्रकारचं मागे हटणार नाही. नक्कीच. आपण पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये ते इंचभर देखीलही मागे सरकणार नाही असं देखील त्यांनी बोललेलं आहे आणि मतदाराला देखील आवाहन केलेलं आहे. आता येणाऱ्या 28 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद स्वरूपानंद देशमुख यांना नक्कीच मतदार देतील का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, मसाजोग, बीड.